नमस्कार. काल मला एक ॲलोवेरा मिळालं. तसं माझ्याकडे ऑलरेडी ॲलोवेरा आहे, पण झाडं कसं असतं ना, किती असली तरी मन काही भरत नाही. तर आज तुम्हाला ह्याच ॲलोवेरासाठी पॉटिंग मिक्स कसं तयार करायचं हे मी दाखवणार. ॲलोवेरा हे बेसिकली डेझर्ट प्लांट आहे, म्हणजे त्यांना कमी पाण्यात राहण्याची सवय असते. त्यामुळे त्यांना माती ही वेल ड्रेन्ड माती हवी. तर आपण करूया त्याचं पॉटिंग मिक्स. आता ही माझी चाळलेली माती आहे. ह्याच्यात मी थोडं कोकोपीट घालते. वेल ड्रेन माती आहे, त्याच्यामुळे कोकोपीट मी घालते थोडं मातीपेक्षा कमी. आणि याच्यात गांडूळ खत हे मी निम्म्याप्रमाणे घालतीये. म्हणजे जेवढं कोकोपीट त्याच्यापेक्षा अर्ध गांडूळ खत, किंवा आता हे मी शेणखत वापरते, तुम्ही गांडूळ खतही वापरू शकता. ॲलोवेराचे खूप उपयोग आहेत. एकतर ते पित्तनाशक आहे, त्यामुळे जर खोकला वगैरे कोणाला झाला असेल तर ॲलोवेराचा गर काढून तो उकडून मग प्यायला दिला जातो. त्याच्यानंतर इट्स अ व्हेरी गुड कंडिशनर. केसांना ॲलोवेराचा गर लावला तर केस ही फार स्मूथ आणि सिल्की होतात. ॲलोवेराचा गर हा चेहऱ्याला लावला तर चेहराही ग्लो करायला लागतो. अशा प्रकारे ॲलोवेराचे खूप खूप उपयोग आहेत आणि म्हणून ते प्रत्येक घरात असणं गरजेचंही आहे. तर आता इथे माझी ही पॉटिंग मिक्स तयार झालेली आहे. आता मला सवय आहे की माझ्याकडे जे वस्तू आहेत त्याच वापरायचं. तर माझ्याकडे हा कॅन होता, तो कॅन मी असा अर्धा कापला. तुम्ही बघू शकता, हा कॅन मी असा कापला आणि त्याचा आतमधून मी आता भोकं केलेली आहेत. ह्याच्या आधी मी ह्याच्यात झाड लावलं होतं, ते मी आता फक्त त्याची भोकं मी मोठी करतेय. अशा प्रकारे मी इकडे भोकं मारलेली आहे आणि इथे भोकं मारलेली आहे. या कॅन मध्ये ऑलरेडी मी एकदा झाड लावलं होतं, तेच कॅन मी वापरतेय. कारण सीझनल प्लांट्स लावलेलं होतं, ते सीझनल प्लांट सीझन संपल्यावर गेलं. आता तोच पॉट मी वापरते. त्याच्यात मी हा खालीचा जो बेस आहे तो सगळा मातीने कव्हर करते. अजून जरा माती घालूया, याच्यात मातीने दगड घालूया आता अजून मी जरा ही दगड घालतीये. कारण कसं आहे की ती भोकं अजिबातच दुखता कामा नये. कारण जर ब्लॉक झाला तर पाणी राहणार आणि ओलसरपणा राहिला तर ॲलोवेरा ॲक्च्युली लगेच कुजायला लागतं. त्यामुळे मी असं पूर्ण हा माझा बेस मी भरलेला आहे दगडांनी. ही इकडे माझी भोकं आहे आणि मी हा एवढा भाग हा पूर्ण दगडांनी भरला. आता ह्याच्यावरती मी घालते माझं पॉटिंग मिक्स. कसं असतं, झाडांना प्रेमाची गरज असते. ते त्यांना मिळालं की ते व्यवस्थित वाढायला लागतं. त्यांना काही डेकोरेटिव्ह पॉट्स वगैरे अशा गोष्टींची गरज नसते. तुम्ही फक्त भरपूर प्रेम द्या. त्यांना जाणीव झाली पाहिजे की तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे, मग बघा ते कसे वाढतात. आता मी माझा ॲलोवेरा घेते आणि हे असं लावतीये. अजून मी हे मातीने पॅक करणार आहे. असे व्यवस्थित मी आता पॅक केलेलं आहे. ह्याला पाणी घालूया. मी जर हे याच्यावर ठेवते.
पहिल्यांदाच घालतीये पाणी, म्हणून मी ती व्यवस्थित घालतीये, म्हणजे सगळी ती माती भिजली पाहिजे. पाणी आलेलं आहे खालून, म्हणजे माझी माती व्यवस्थित भिजली आहे. आता कसं होतं, कोकोपीट असल्या कारणाने इकडे थोडंसं हे होतं की मी ही माती जर अशी व्यवस्थित दाबतीये आणि सेम लेवलवर आणतीये. तर असं मी माझा ॲलोवेरा लावला. आता ह्या बाबतीत घ्यायची काळजी. ॲलोवेरा हे डेझर्ट प्लांट आहे, त्याच्यामुळे ह्याला 6 तास तरी डायरेक्ट सनलाईटची गरज आहे. दुसरी गोष्ट, पाणी तेव्हाच घाला जोपर्यंत ही वरची माती तुम्हाला पूर्ण सुकल्यासारखी वाटत नाही, कारण जास्त पाणी घातलं तर हे लगेच कुजून जातं. तिसरी गोष्ट, ॲलोवेरा स्वतःच एक खूप छान औषध आहे, त्यामुळे त्याला असं खूप काही फर्टिलायझरची गरज नसते. पण 2-3 महिन्यातनं एकदा थोडंसं तुम्ही गांडूळ खत घातलं किंवा शेणखत घातलं तर झाड जास्त चांगलं वाढेल. तर तुम्ही घरी ॲलोवेरा लावाच, कारण एकतर त्याचा खूप जास्त आपल्याला उपयोग होतो, आणि दुसरी गोष्ट फार सुंदरही दिसतं ते झाड. आणि तिसरं आणि फार महत्वाचं, ॲलोवेरा हे एक शुभ प्रतीक पण मानलं जातं. तर अशा प्रकारे आपल्या घरात ॲलोवेरा नक्की लावा, ज्याच्यामुळे तुम्हाला त्याचा उपयोग पण होईल आणि घर सुंदरही दिसेल. तर भेटूया पुढच्या रविवारी. थँक्यू.